माजलगाव धरणाची 24 ऑगस्टची महत्त्वाची आकडेवारी समोर आलेली आहे. या महत्त्वाच्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते एकूण किती टक्क्यापर्यंत पोहोचलेलं आहे? या धरणामध्ये येणारी पाण्याची आवकची सध्या काय परिस्थिती आहे? तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. तर नमस्कार मंडळी. आज माजलगाव धरणाची एक महत्त्वाची आकडेवारी समोर आलेली आहे. या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये आज देखील घट असल्याचं आपल्याला कायम पाहण्यास मिळालेलं आहे. सध्या जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणासाठी 1200 क्युसेसने उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु ज्यावेळेस माजलगावच्या धरणामध्ये ह्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होतो त्यावेळेस ह्या विसर्गामध्ये देखील खूप मोठी घट असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे. साधारणतः 300 ते 350 क्युसेसनेच पाण्याची आवक जी आहे ती माजलगावच्या धरणामध्ये सध्या येत असल्याचं त्या आकडेवारीच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळत आहे. सध्या माजलगाव धरण जे आहे ते 23% पोहोचलेलं आहे आणि ह्या धरणाची टक्केवारी वाढताना आता खूप मोठा विलंब होत आहे, कारण पाण्याच्या आवकमध्ये घट झाल्यामुळे टक्केवारीमध्ये देखील वाढ होताना आपल्याला ह्या ठिकाणी वेळ लागत असल्याचं दिसून येत आहे. माजलगाव धरणाची जर पाणी पातळी फुटामध्ये पाहिलं तर 71.70 दलघमी इतकी पाणी पातळी जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.